Welcome students to my YouTube channel, that is DD Civil Engineering. In the last lecture we have studied unit number 4, torsion of the shaft, circular shafts, in which we have studied type 3 problem. Today we are going to study type 4 problem, that is comparison between solid shaft and hollow shaft. Okay. So this diagram is of solid shaft. This diagram is of hollow shaft. Hollow shaft means this portion is hollow and this one is steel. Okay, solid. Shaft may be of any type of material, steel, aluminum. Okay, so this one is solid. That means the region which is enclosed by the circle is totally solid. There is no any gap. Okay, and this one only the region enclosed between two circles is totally fulfilled with this metal. Okay, and inner area is of hollow type. ds is nothing but the diameter of the solid shaft, small ds. Okay, small d is the diameter of the inner circle of the hollow shaft, and capital D is the diameter of the outer circle of the hollow shaft. Okay. Why we have to study type number 4? Because we have to compare the solid shaft and hollow shaft. And what we are going to compare between these two shafts? We are going to compare how much material is required for solid shaft and for hollow shaft. Okay. आपल्याला सॉलिड शाफ्टमध्ये जेवढं मटेरियल लागतंय त्याच्या कम्पॅरेटिव्ह हॉलो शाफ्टमध्ये आपण त्याच डायमीटरमध्ये काय करू शकतो, सेविंग करू शकतो मटेरियल. आपल्याला कम्पेअर करायचे म्हणजेच काय करायचे, आपल्याला ह्या दोन सॉलिड शाफ्ट आणि हॉलो शाफ्टमध्ये सॉलिड शाफ्टच्या ऐवजी आपण हॉलो शाफ्ट यूज करू शकतो. आणि जर सॉलिड शाफ्टच्या ऐवजी आपण जर हॉलो शाफ्ट यूज करणार असेल तर आपलं मटेरियल जे आहे ते किती टक्के सेव्ह होतं हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ते म्हणजे काय, कंपॅरिझन बिटवीन सॉलिड शाफ्ट अँड हॉलो शाफ्ट. आता आपल्याला काय यूज करायचं आहे सॉलिड शाफ्टच्या ऐवजी हॉलो शाफ्ट, तर बेसिक प्रिन्सिपल काय आहे बघा. याला आपण ऑलरेडी लास्ट लेक्चर्समध्ये स्टडी केलं, डिस्ट्रीब्युशन डायग्राम फॉर शिअर स्ट्रेस. तर जे वेगवेगळे सर्क्युलर शाफ्ट असेल किंवा बीम असेल काय असेल, तर जेव्हा सर्क्युलर शाफ्ट असतो किंवा कोणताही एक पर्टिक्युलर इलेमेंट घ्या, त्याच्यावरती जे काही शिअर स्ट्रेस ॲक्ट होतं तर ते शिअर स्ट्रेस हे आउटर मोस्ट इलेमेंटमध्ये म्हणजे त्या इलेमेंटच्या आउटर मोस्ट पॉईंटला किंवा आउटर मोस्ट साईडला काय असतं, सगळ्यात जास्त व्हॅल्यू असते शिअर स्ट्रेसची. ओके, दिस इज द डायग्राम ऑफ शिअर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन फॉर दिस सॉलिड शाफ्ट. सॉलिड शाफ्टसाठी बघा सर SSD डायग्राम कशी आहे बघा. हे जो आहे आउटर मोस्ट पॉईंट, या ठिकाणी आपल्याला सगळ्यात जास्त शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू मिळते. म्हणजेच काय, ह्या पॉईंटला सगळ्यात जास्त शिअर स्ट्रेस ॲक्ट होत असतो. इफ वी आर गोइंग टू डाउनवर्ड, इफ यू मूव टुवर्ड्स डाउनवर्ड साइड, then the magnitude of this shear stress goes on decreasing, and at the neutral axis or the center point, at center the shear stress value is 0, and again crossing the center and going towards again downward side, then value of the shear stress is goes on increasing, and it will be maximum at the outermost or bottommost of the पॉईंट. ह्या पॉईंटला शेवटचा जो बॉटम मोस्ट पॉईंट आहे त्या ठिकाणी मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ॲक्ट होणार. टॉपचा जो पॉईंट आहे, एक्स्ट्रीम पॉईंट किंवा एक्स्ट्रीम फायबर जो आहे टॉपचा, त्याच्यावरती मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ॲक्ट होणार. आणि जो सेंटरचा जो फायबर आहे त्या ठिकाणी शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू काय असणार, सगळ्यात कमी म्हणजेच काय 0, जर पूर्ण सॉलिड सर्क्युलर शाफ्ट असेल. मग बघा, मग काय होतं, आता तुम्ही जर बघितलं एवढं जर रिजन घेतलं सपोज आपण, ठीक आहे, मग ह्या रिजनमध्ये काय एवढा मास काय एवढं स्टील आपण यूज करतोय, तर तेवढं स्टील काय होतं मग थोडक्यात काय युजफुल नाही आहे.
त्या स्टीलची किंवा स्टील म्हणा किंवा ज्या मटेरियलचं ते शाफ्ट असेल तर त्या मटेरियलची टोटल कॅपॅसिटी या ठिकाणी यूज होत नाही, कारण ऑलरेडी इथं मिनिमम शिअर स्ट्रेस ॲक्ट होतोय, सेंटरला तर 0च ॲक्ट होतोय. मग त्या पोर्शनमध्ये जो काही आपण स्टील वापरलेला आहे किंवा तिथले जे मटेरियल आहे त्याचा काही यूज होतोय का? नाही. ते म्हणजे ते इफेक्टिवली यूज होत नाही त्या रिजनमध्ये. मग आपण काय करू शकतो, सॉलिड शाफ्टच्या ऐवजी हॉलो शाफ्ट जर यूज केला तर ऑलरेडी मॅक्झिमम आपल्याला, कारण मॅक्झिममसाठी आपल्याला मॅक्झिमम टाऊ हा रेजिस्ट झाला पाहिजे. ठीक आहे. मग तिथे आपण आपलं जे मटेरियल आहे ते युटिलाइज केलं पाहिजे सेंटरला यूज करण्याऐवजी. त्यामुळं मग सॉलिड शाफ्टच्या ऐवजी कशाचा यूज सुरू झाला? हॉलो शाफ्टचा. ठीक आहे. मग हॉलो शाफ्टचं आणि सॉलिड शाफ्टचं आपण कंपॅरिझन करतो. मग सॉलिड शाफ्ट वरती सपोज टाऊ एवढं जर ॲक्ट होत असेल तेवढाच टाऊ आपल्याला ह्या ठिकाणी अप्लाय करायचा आहे हॉलो शाफ्टवरती. मग हॉलो शाफ्टचं डायमीटर किती असला पाहिजे, किंवा सॉलिड शाफ्ट आणि हॉलो शाफ्ट दोघांचाही डायमीटर सेम ठेवायचा असेल तर मग आपलं किती पर्सेंटेज ऑफ मटेरियल सेव्ह होतंय सेम टॉर्कसाठी ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे टाईप नंबर 4 मध्ये. ठीक आहे. तर त्याचं फॉर्म्युला आहे बघा, पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. कसं फाइंड आउट करतो? वेट ऑफ सॉलिड शाफ्ट मायनस वेट ऑफ हॉलो शाफ्ट डिवायडेड बाय वेट ऑफ सॉलिड शाफ्ट. तर वेट इन टर्म्स ऑफ डेन्सिटी जर तुम्ही पुट केला, डेन्सिटीचं फॉर्म्युला काय आहे? डेन्सिटी इज नथिंग बट द मास और वेट पर युनिट व्हॉल्यूम. बरोबर. मग जर ह्या वेटला जर आपण डेन्सिटीच्या टर्ममध्ये जर लिहिलं सॉलिड आणि हॉलो शाफ्टसाठी तर आपलं इक्वेशन कसं येईल बघा, हे डेन्सिटी म्हणजे रो. ठीक आहे. आणि व्हॉल्यूम एरिया इंटू लेंथ. ठीक आहे. व्हॉल्यूम ऑफ द शाफ्ट आपलं आपण कसं मेन्शन केलं? एरिया इंटू लेंथ. हा झाला वेट, वेट ऑफ द सॉलिड शाफ्ट. याला लिहिलं एस सॉलिड शाफ्टचं. ठीक आहे. सिमिलरली फॉर रो ए एल फॉर हॉलो शाफ्ट, एच म्हणजे हॉलो शाफ्ट. ठीक आहे. डिवायडेड बाय रो इंटू ए इंटू एल ऑफ सॉलिड शाफ्ट इंटू 100. ठीक आहे. पर्सेंटेज सेव्हिंग काढायचे म्हटलं मल्टिप्लाइड बाय 100. मग या ठिकाणी बघा, हॉलो शाफ्ट आणि सॉलिड शाफ्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे? पर्सेंटेज सेव्ह करत असताना त्याचा जो एरिया आहे तो आपल्याला सेम ठेवायचा आहे. लेंथ जी असेल ह्या दोघांची, जर तुम्ही सॉलिड शाफ्टला जर हॉलो शाफ्टमध्ये रिप्लेस करत असाल तर सॉलिड शाफ्टचा जो एरिया आहे तेवढाच हॉलो शाफ्टचा एरिया ठेवायचा. सॉलिड शाफ्टची जी लेंथ आहे तेवढीच हॉलो शाफ्टची लेंथ ठेवायची. मग हे जर असेल तर एल एल काय होणार? एरिया आणि डेन्सिटी, एरिया नाही डेन्सिटी जी आहे सॉलिड शाफ्टची आणि हॉलो शाफ्टची ती सेम ठेवायची जर सेव्ह करायचं असेल मटेरियल, आणि लेंथ जी आहे ती सेम ठेवायची. फक्त चेंज काय होणार? एरिया चेंज होणार. मग आपलं इक्वेशन काय होणार? हे कॅन्सल होणार. यातून रो आणि यल कॉमन निघणार, खालूनही कॉमन निघणार. रो आणि यल हे काय होणार? कॅन्सल होणार. मग वरती काय राहतं? फक्त एरिया ऑफ सॉलिड शाफ्ट मायनस एरिया ऑफ हॉलो शाफ्ट डिवायडेड बाय एरिया ऑफ सॉलिड शाफ्ट इंटू 100. ठीक आहे. हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्यावरून आपण काय फाइंड आउट करू शकतो? पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. ठीक आहे. जर आपल्याला सॉलिड शाफ्टचं रिप्लेसमेंट करायचे असेल हॉलो शाफ्टमध्ये तर डेन्सिटी सेम राहणार, दोन्ही शाफ्टची डेन्सिटी सेम ठेवायची आणि लेंथ सेम ठेवायची. फक्त काय चेंज होणार? दोघांचा एरिया चेंज होणार. मग एरियाचा फॉर्म्युला काय आहे बघा? एरियाचा फॉर्म्युला आता सर्क्युलर आहे, सर्कलचा फॉर्म्युला काय होतो? एरिया π/4 d². π/4 d². आता सॉलिड शाफ्टसाठी काय येणार आहे? सॉलिड शाफ्टसाठी डी काय आहे? आपण दाखवलेला स्मॉल डी एस स्क्वेअर मायनस. आता हॉलो शाफ्टसाठी एरिया काय येणार? आता आउटर डायमीटर आणि इनर डायमीटर. मग याचं इक्वेशन काय होणार? एरियाचं π/4 इंटू कॅपिटल d² मायनस स्मॉल d². ओके. डिवायडेड बाय एरिया ऑफ द सॉलिड शाफ्ट π/4 इंटू स्मॉल d² इंटू 100 इंटू 100. Okay, this one will be your equation, final equation for the percentage saving in material. याला जर सिम्प्लिफाय केलं तर π/4 जाईल, कॅन्सल होईल आणि मग तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. प्रॉब्लेममध्ये आपण डिरेक्टली हेच इक्वेशन यूज करणार आहोत.
मग आपला प्रॉब्लेम काय आहे याच्यावरती बघूया. Problem 1. A hollow shaft having an inside diameter 60% of its outer is to replace a solid shaft transmitting the same power at same speed. Calculate the percentage saving in material. Calculate the percentage saving in material to be used is also the same. ओके, हा प्रॉब्लेम आहे आपला. प्रॉब्लेम काय आहे पुन्हा एकदा बघा. ए हॉलो शाफ्ट हॅव्हिंग अन इनसाइड डायमीटर 60% ऑफ इट्स आउटर. म्हणजे गिवन लिहितो प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये आपण सगळ्यात पहिलं. ठीक आहे, गिवन हॉलो शाफ्ट आहे ज्याचा इनसाइड डायमीटर, हॉलो शाफ्टसाठी आपण इनसाइड डायमीटर कन्सिडर केला होता स्मॉल डी. हा किती आहे? 60% ऑफ इट्स आउटर. 60% ऑफ इट्स आउटर म्हणजे कॅपिटल डी, म्हणजेच काय 0.6 एवढा आहे इनर डायमीटर. पुढे काय मेन्शन केलंय, आणि आपल्याला हॉलो शाफ्ट हा प्लेस करायचा आहे इन्स्टेड ऑफ सॉलिड शाफ्ट. म्हणजे सॉलिड शाफ्टला आपल्याला हॉलो शाफ्टमध्ये रिप्लेस करायचं आहे. रिप्लेस करताना सॉलिड शाफ्टवरती जो काही पॉवर ट्रान्समिट होत होती तीच पॉवर हॉलो शाफ्टसुद्धा काय करणार आहे? ट्रान्सफर करणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट विथ ॲट सेम स्पीड. म्हणजे आपण सॉलिड शाफ्टला जरी हॉलो शाफ्टमध्ये रिप्लेस करत असलो तरी हॉलो शाफ्ट हा सेम पॉवर ट्रान्समिट करणार ॲट अ सेम स्पीड. ठीक आहे. आणि त्यासाठी आपल्याला मग किती पर्सेंटेज आपण सेव्ह करू शकतो जर आपण सॉलिड शाफ्टला जर हॉलो शाफ्टमध्ये रिप्लेस केलं तर ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आपण का सॉलिड शाफ्टला हॉलो शाफ्टमध्ये रिप्लेस करतोय हे आपण बघितलं. का? कारण शाफ्टच्या आउटर साईडला मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ॲक्ट होत असतो. शाफ्टच्या सेंटरला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू ही 0 असते, किंवा सेंटरच्या नियर बाय साईडला शिअर स्ट्रेसची व्हॅल्यू ही मिनिमम असते. मग तिथे जे मटेरियल आपण यूज केलेलं आहे सॉलिड शाफ्टमध्ये म्हणजेच काय, कारण पूर्ण शाफ्टमध्ये सगळीकडे मटेरियल आपण यूज करतो, म्हणजे सगळीकडे मटेरियल असतं, बरोबर. मग ह्या रिजनमध्ये जर मिनिमम शिअर स्ट्रेस ॲक्ट होतोय, मग त्या ठिकाणी आपण मटेरियल काय करू शकतो? कॉम्प्रोमाइज करू शकतो. किंवा जर तिथं नलिफाय केलं म्हणजेच काय झालं, थोडक्यात तिथं हॉलो पोर्शन तयार झाला, बरोबर. जेणेकरून आपलं काय होईल? मटेरियल सेव्ह होईल. आपल्याला मटेरियल सेव्ह करायचं आहे, कारण गरज कुठे आहे सगळ्यात जास्त? ह्या ठिकाणी, टॉपला आणि बॉटमला, कारण त्या ठिकाणी सगळ्यात जास्त मॅक्झिमम शिअर स्ट्रेस ॲक्ट होतोय. सेंटरला आणि नियर बाय खूप कमी शिअर स्ट्रेस ॲक्ट होतोय. मग त्या ठिकाणी जे काही मटेरियल आहे त्याचा जास्त यूज नाही होते, म्हणजे ते युटिलाइज होत नाही कम्प्लिटली. मग आपण इथे काय, तेवढा पोर्शन आपण जर हॉलो घेतला,
मग आणि आपला जो काही आपण आता सॉलिडच्या ऐवजी हॉलो शाफ्ट रिप्लेस करतोय, तर त्याने सेम पॉवर ट्रान्समिट केली पाहिजे सेम स्पीडला. मग अशा पद्धतीने जर केलं तर आपलं किती मटेरियल हे सेव्ह होईल हे आपल्याला काय करायचं आहे याच्यामध्ये फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. मग ठीक आहे, आपल्याला एवढं मिळालेलं आहे. एवढं मिळाल्यानंतर पुढे आपल्याला आणखीन काय काय मेन्शन केलेलं आहे, ट्रान्समिटिंग द सेम पॉवर, म्हणजे पॉवर फॉर सॉलिड शाफ्ट इज इक्वल्स टू पॉवर फॉर हॉलो शाफ्ट. सेम आहे. आणखीन सेम स्पीड, रोटेशन्स, नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स सेम असणार, बरोबर. ठीक आहे, पॉवर सेम आहे. आता यावरून आपल्याला आणखीन काही मेन्शन, आता आपल्याला काय करायचं आहे, पर्सेंटेज सेव्हिंग मटेरियल फाइंड आउट करायचं आहे. मग डिरेक्टली आपल्याला माहिती आहे पर्सेंटेज सेव्हिंग मटेरियलसाठी काय करू शकतो आपण, आपल्याकडे फॉर्म्युला आहे. कसा फॉर्म्युला आपण घेतलेला, आत्ताच आपण फाइंड आउट केलेला, पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल विच इज इक्वल्स टू एरिया ऑफ सॉलिड शाफ्ट minus area of hollow shaft divided by area of solid shaft. ठीक है. फॉर्म्युला टाका, पाय बाय 4 ds² माइनस पाय बाय 4 कैपिटल D² माइनस स्मॉल d² डिवाइडेड बाय पाय बाय 4 स्मॉल ds² इंटू 100. ठीक आहे. मग पाय बाय 4 काय येणार, कॉमन येणार आणि ते कॉमन येऊन कॅन्सल होणार. मग राहणार काय शेवटी, ds² मायनस कैपिटल D² माइनस स्मॉल d² डिवाइडेड बाय पाय बाय 4 ds² इंटू 100. सॉरी, पाय बाय 4 नाही, तो कॅन्सल झालेला आहे. मग कॅपिटल D इन टर्म्स ऑफ स्मॉल d. आता स्मॉल d बघा आपल्याला दिलेला आहे, स्मॉल d काय आहे, 0.6 टाइम्स ऑफ कॅपिटल D. मग ती व्हॅल्यू टाकली, ds² मायनस d² मायनस 0.6 d², सॉरी 0.6 इंटू डीचा स्क्वेअर डिवायडेड बाय ds². ठीक आहे. मग हे जर इक्वेशन सॉल्व केलं तर कसं येईल, हे 0.6चा स्क्वेअर म्हणजे 0.36 d² मायनस 0.36 d² डिवाइडेड बाय ds². 1 मायनस 0.36, आता हे d² मायनस 0.36 d² म्हणजे काय येणार, 1 मायनस 0.36. 1 मायनस 0.36 कॅल्क्युलेशन किती येणार, 0.64 कॅपिटल D² डिवाइडेड बाय ds². हे झालं पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. पण आता आपल्याला हे काय नोटेशन मध्ये मिळालेलं आहे, बरोबर. पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल आपल्याकडे ds दिलेलं आहे का, मेन्शन केली का व्हॅल्यू, नाही. कॅपिटल D दिला आहे का, नाही. मग हे कशावरून फाइंड आउट करणार, आपल्याकडे टॉर्जनल फॉर्म्युला आहे, त्यावरून आपण ds आणि कॅपिटल D फाइंड आउट करणार. टॉर्जनल फॉर्म्युला, टॉर्जनल फॉर्म्युला काय आहे, T/J इज इक्वल्स टू τ/r इज इक्वल्स टू g इंटू θ/l. ठीक आहे. आता बघा, आपल्याला जेव्हा हॉलो शाफ्टला रिप्लेस करायचं आहे, सॉरी सॉलिड शाफ्टला आपल्याला रिप्लेस करायचं आहे हॉलो शाफ्टमध्ये, आणि प्रॉब्लेममध्ये ऑलरेडी मेन्शन केलं आहे, काय मेन्शन केलं आहे की हॉलो सर्क्युलर शाफ्ट ट्रान्समिट द सेम
शिअर स्ट्रेस, कारण सेम पॉवर तो काय करतोय, ट्रान्सफर करतोय हॉलो शाफ्ट सुद्धा, म्हणजे सेम शिअर स्ट्रेस तो ट्रान्सफर करणार, सेम टॉर्क तो ट्रान्सफर करणार. मग हे जे इक्वेशन आहे, सपोज हे इक्वेशन जे आहे सॉलिड शाफ्टसाठी, आणि दुसरे इक्वेशन जर घेतलं आपण टी बाय जे इज इक्वल्स टू टाऊ बाय आर इज इक्वल्स टू जी इंटू थिटा बाय एल फॉर हॉलो शाफ्टसाठी, तर आपण बघितलं की यस टाऊ हा सेम असणार दोन्ही शाफ्टसाठी, शिअर स्ट्रेस हा दोन्ही सेम असणार, टॉर्क हा दोन्ही सेम असणार, कारण पॉवर पण इक्वल ट्रान्सफर, सॉलिड जेवढा ट्रान्सफर करणार आहे पॉवर, तेवढीच हॉलो शाफ्ट सुद्धा पॉवर ट्रान्सफर करणार आहे असं आपण कन्सिडर करतोय. म्हणजे टी पण सेम राहणार, टाऊ पण सेम राहणार. मग आपलं जे काही इक्वेशन आहे तर ते कसं येईल बघा. आपल्याला ह्या दोन कंडिशन इक्वेट करायच्या आहे, हॉलो शाफ्टसाठी, सॉलिड शाफ्टसाठी. ठीक आहे, हॉलो आणि सॉलिड शाफ्टसाठी काय काय सेम राहणार आहे, टॉर्क आणि शिअर स्ट्रेस. कारण हॉलो शाफ्ट आणि सॉलिड शाफ्टसाठी पॉवर सेम आहे, स्पीड सेम आहे दोघांसाठी, त्यामुळं शिअर स्ट्रेस जो काही जनरेट होईल सॉलिड शाफ्टमध्ये तो इक्वली जनरेट होणार हॉलो शाफ्टमध्ये सुद्धा. जो काही टॉर्क अप्लाय होणार सॉलिड शाफ्टवरती तोच सेम अप्लाय होणार हॉलो शाफ्टवरती सुद्धा. मग इक्वेशन काय होणार, जे बाय आर फॉर हॉलो शाफ्ट इज इक्वल्स टू जे बाय आर फॉर सॉलिड शाफ्ट. आणि मग इक्वेशन सॉल्व करूया आपण. आता हे का बरं इक्वेट केलं बघा, हे जर टी बाय टाऊ इक्वल घेतलं खाली आणि हा जो जे तिकडे गेला, ठीक आहे, मी पुन्हा येतं, टी बाय टाऊ इज इक्वल्स टू जे बाय आर हॉलो, आणि टी बाय टाऊ इज इक्वल्स टू जे बाय आर फॉर सॉलिड शाफ्ट. तर ह्या दोन्ही टर्म काय आहे, एकमेकांच्या इक्वल आहेत. जर ह्या दोन इक्वल असतील तर ह्या सुद्धा काय होतील, इक्वल, आपण असं कन्सिडर केलं. त्यामुळं इक्वेशन काय आलं, जे बाय आर फॉर हॉलो शाफ्ट, जे बाय आर फॉर सॉलिड शाफ्ट. पण रेडियस आता हॉलो शाफ्टची सेम आहे असणार का रेडियस फॉर सॉलिड शाफ्ट? नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया सुद्धा दोघांचा वेगवेगळा असणार. आणि ह्या इक्वेशनवरून आपण काय फाइंड आउट करणार, डी फाइंड आउट करणार दोघांचे. ठीक आहे, मग डी फाइंड आउट करूया, इक्वेशन मध्ये पुट करूया. जे फॉर हॉलो शाफ्ट, हॉलो शाफ्टसाठी जे काय असणार, पाय बाय 32, पाय बाय 32 capital D raised to 4 minus small d raised to 4 divided by R. R is nothing but the small d by 2. ठीक आहे, तो घ्यायचा. त्याच्यासाठी पाय बाय 32 small ds raised to 4 divided by small ds by 2. लक्षात ठेवा, हॉलो शाफ्टसाठी स्मॉल डी बाय 2 म्हणून रेडियस घ्यायची, कन्सिडर करायची. मग इक्वेशन जर सॉल्व केलं आपण तर इक्वेशन कसं होईल बघा, डी एस क्यूब इज इक्वल्स टू डी रेस टू 4 मायनस 0.6 डी रेस टू 4 डिवायडेड बाय कॅपिटल डी. याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये काय केलं, पाय बाय 32 गेला दोघांचा कॉमन, 2 गेला दोघांचा कॉमन, दोन्ही टर्मकडे कॉमन आहे. मग ds खाली एक आहे वरती एक आहे, हा एक ds कॅन्सल झाला म्हणून इथं ds क्यूब राहिला. ठीक आहे, ही टर्म इकडे घेतली, ही टर्म इकडे घेतली मी. आता d रेस टू 4 मायनस स्मॉल d काय आहे, 0.6 कॅपिटल d आहे, तो पुट केला आणि रेस टू 4. मग अशा पद्धतीने हे इक्वेशन आलं कॅपिटल डी मध्ये. मग आता ds क्यूब इज इक्वल्स टू, इक्वेशन काय झालं बघा, मग d रेस टू 4
-0.6⁴ जर केलं तर आन्सर येतं 0.1296 d⁴ डिवायडेड बाय डी. यातून वरच्या न्यूमरेटरमधून d⁴ जर कॉमन काढला तर काय राहणार? कॅपिटल डी क्यूब. कॅपिटल डी क्यूब आणि आतमध्ये काय राहणार? 1 - 0.1296 1 - 0.1296 मग ds क्यूब इज इक्वल्स टू डी क्यूब इंटू 0.87 आन्सर येईल. याच्यातून हे जर मायनस केलं 1 मधून आणि मग याचा जर क्यूब रूट घेतला दोन्हीकडे तर ds येतं 0.955 0.955 कॅपिटल डी. हे झालं ds इन टर्म्स ऑफ कॅपिटल डी. ठीक आहे. याच्यावरनं टॉर्जनल फॉर्म्युल्यावरून आपल्याला मिळालं सॉलिड शाफ्टचा डायमीटर इन टर्म्स ऑफ हॉलो शाफ्टचा डायमीटर. मग हे इक्वेशन आपण कशामध्ये टाकणार? आपलं जे डेरिव्हेशन आलेलं आहे पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. ठीक आहे. याच्यामध्ये हे इक्वेशन टाकलं आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे. ds square minus 0.64 d square. into 100 ds ची व्हॅल्यू टाकायच्या मध्ये पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल 0.955 d ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 0.64 d स्क्वेअर डिवायडेड बाय 0.955 d चा ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 100. हे जेव्हा तुम्ही सॉल्व करणार तेव्हा आपल्याला इक्वेशन मिळते आणखीन एक हे जर तुम्ही सॉल्व करणार तर कॅपिटल डी स्क्वेअर जो आहे वरती न्यूमरेटरला आणि खाली डी स्क्वेअर आहे तो जेव्हा तुम्ही काढून घेणार खालचा डी स्क्वेअर वरती डी स्क्वेअर कॉमन काढला आतमध्ये काय राहिला 955 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 0.64 डिवाइड 0.955 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 100 डी स्क्वेअर कॅन्सल. याचं जर कॅल्क्युलेशन केलं त्याचा आन्सर तुम्हाला मिळतं 29.82% पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. ठीक आहे. अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आलं तुमचं किती पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. म्हणजे जर तुम्ही सॉलिड शाफ्टला जर हॉलो शाफ्टमध्ये रिप्लेस केलं तर तुमचं मटेरियल किती सेव्ह होत आहे 29.82% एवढं मटेरियल सेव्ह होत आहे. आणि वरतून सॉलिड शाफ्ट जेवढं पॉवर ट्रान्समिट करतोय तेवढंच हा सर्क्युलर शाफ्ट सुद्धा काय करतोय हॉलो सर्क्युलर शाफ्ट पॉवर ट्रान्समिट करतोय. जेवढं शिअर स्ट्रेस डेव्हलप होणार होतंय सॉलिड शाफ्टमध्ये तेवढा शिअर स्ट्रेस कशामध्ये डेव्हलप होतोय हॉलो सर्क्युलर शाफ्टमध्ये डेव्हलप होतोय. जेवढा टॉर्क सॉलिड शाफ्टमध्ये जनरेट होतोय तेवढाच टॉर्क कशामध्ये जनरेट होतोय हॉलो शाफ्टमध्ये जनरेट होतोय. आणि मग एवढं सेम ज्या क्वांटिटीज आहेत ह्या मेन ज्या आपण बॅलन्स केल्या आहेत दोन्ही याच्यामध्ये आणि सॉलिडला आपण रिप्लेस केलंय हॉलोमध्ये रिप्लेस केल्यानंतर सेम मटेरियल जर स्टीलचा शाफ्ट असेल सॉलिड तर स्टीलच्याच मटेरियलचा हॉलो शाफ्ट आपण काय केला रिप्लेस केला. आणि अशा रिप्लेस केल्यानंतर तुमचं किती मटेरियल सेव्ह होत आहे मग 29.82% एवढं मटेरियल काय होतंय सेव्ह होतंय तुमचं. आलं लक्षात.
तर अशा पद्धतीने हा पर्सेंटेज सेव्हिंगचा प्रॉब्लेम आहे. सिमिलरली सेकंड प्रॉब्लेम आपण बघूया. Second problem for revision purpose again. A hollow shaft having an inside diameter (75% of the outside) is to replace a solid shaft. Is to replace a solid shaft transmitting same power at same speed. Transmitting same power at same speed. जेव्हा आपल्याला सॉलिड शाफ्ट हा हॉलो शाफ्टमध्ये रिप्लेस करायचा असतो तेव्हा सेम पॉवर त्याने ट्रान्सफर केली पाहिजे, ही कंडिशन ॲट सेम स्पीडला, बरोबर. आणि जर असं होत असेल तर मग सॉलिड शाफ्टवरती जो काही टॉर्क जनरेट होईल तेवढाच टॉर्क हॉलोमध्ये पण जनरेट होईल. सॉलिड शाफ्टवरती जेवढा शिअर स्ट्रेस जनरेट होईल तेवढाच हॉलो शाफ्टवरती सुद्धा काय होईल, शिअर स्ट्रेस डेव्हलप होईल. ही कंडिशन लक्षात असू द्या. मग त्याच्यानुसार आपण काय केलं, मग डी फाइंड आउट केले होते. ठीक आहे. सेम प्रॉब्लेम आहे, सेम वर्डिंग्ज आहेत. पहिल्या प्रॉब्लेममध्ये जी वर्डिंग होती तीच, फक्त काय झालंय, व्हॅल्यू फक्त चेंज झालंय. कॅल्क्युलेट पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. कॅल्क्युलेट पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल. मग किती मटेरियल पर्सेंटेज म्हणजे किती टक्के मटेरियल सेव्ह होतंय आपलं ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. टू बी युज्ड इज ऑल्सो द सेम. used is also the same. याचा मीनिंग काय, the material which is used for solid shaft is same as that of hollow shaft. म्हणजे सॉलिड शाफ्ट साठी जे काही मटेरियल यूज केलेलं आहे, सपोज सॉलिड शाफ्ट जर ॲल्युमिनियमचा असेल तर हॉलो शाफ्ट सुद्धा काय आहे, ॲल्युमिनियमचाच बनलेला आहे. तर किती पर्सेंटेज ऑफ ॲल्युमिनियम आपलं सेव्ह होतंय ते आपल्याला फाइंड आउट करायचं थोडक्यात. ठीक आहे. इथे टाइप ऑफ मटेरियल मेन्शन नाही केलेलं आहे. पुढे सेम मॅक्झिमम शिअर स्ट्रेस फॉर बोथ शाफ्ट्स. ही कंडिशन ऑलरेडी यांनी याच्यामध्ये फक्त मेन्शन केली. सेम मॅक्झिमम शिअर स्ट्रेस फॉर बोथ शाफ्ट. ऑलरेडी मी ही कंडिशन सांगितली, कारण काय, रिप्लेस करताना सेम पॉवर तो जनरेट करणार, ट्रान्सफर करणार सेम स्पीडला, म्हटल्यावर शिअर स्ट्रेस सुद्धा काय असणार, दोन्ही शाफ्टवरती सेम असणार. मग ह्या कंडिशनमध्ये सॉल्व करूया आपण. गिवन सगळ्यात पहिलं हॉलो शाफ्टचा जो इनसाइड डायमीटर आहे म्हणजे स्मॉल डी तो किती आहे, 75% म्हणजे 0.75 ऑफ कॅपिटल डी. बाकी आपल्याला काही मेन्शन केलेलं नाही. ठीक आहे. मग आपल्या पहिल्या प्रॉब्लेममध्ये काय झालं होतं की पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण सुरुवातीला काय केलं होतं, जे पर्सेंटेज सेव्हिंग इन मटेरियल आहे ते आपण फाइंड आउट केलं होतं इन टर्म्स ऑफ कॅपिटल डी आणि स्मॉल डी. ठीक आहे.